रणजित देसाई यांच्या स्नेहधारा या ललित लेख संग्रहातून शिवभक्त भालजी पेंढारकर एक पोलादी व्यक्तिमत्व. माझ्या आयुष्यात इतिहासाची आवड निर्माण करण्यास जी काही माणसं कारणीभूत झाली त्यात भालजी पेंढारकर उर्फ बाबा यांचा आवर्जून उल्लेख करावयास हवा. वयाच्या 10-12 वर्षापासून उन्हाळ्यातले पन्हाळ्याचे दिवस मला आजही आठवतात. कैक वेळेला बाबांचा मुक्काम तिथं असे. त्यांच्याबरोबर पुसाटी बुरुज, अंबारखाना, कोठी सज्जा, 3 दरवाजा फिरत असताना बाबा आम्हाला शिवचरित्रातील कथा सांगत असत. बाबांची वक्तृत्व शैली अत्यंत प्रभावशाली. त्यांच्या शब्दांतून इतिहासातील पानं आमच्या बालमनांसमोर साकार होत असत. बाबांचं व्यक्तिमत्व अत्यंत साधं, उंची बेताची, साधा सावळा गोल चेहरा, अंगात नेहमी आखूड कुर्ता, पांढरी स्वच्छ अर्धी चड्डी, याखेरीज व्यक्तिमत्वात भव्यता जाणवणारी कोणतीच गोष्ट नव्हती. पण त्यांचे डोळे मात्र दुसऱ्याच्या हृदयाचा ठाव घेणारे. त्या डोळ्यांना सदैव एक प्रखरता लाभलेली दिसे. त्याचमुळे त्यांच्या डोळ्याशी डोळा भिडवून बोलणं कठीण होत असे. बाबा नेहमी शूटिंगमध्ये गडलेले असत. कथानक लिहायचं असेल तर त्यावेळी ते पन्हाळ्याला मुक्काम करीत असत. मी विद्यापीठात शिकत होतो. बाबांच्या स्टुडिओत जाणं, शूटिंग पाहणं ही फार इच्छा असे. पण मुलांनी शूटिंग पाहणं, सिनेमाच्या जगात रमणं हे बाबांना मुळीच पसंत नसे. पन्हाळ्यावर वयाचा फरक विसरून आमच्याशी एकरूप होऊन कथा सांगणारे बाबा आणि स्टुडिओत कामात व्यग्र असणारे बाबा यात जमीन अस्मानाचा फरक असे. त्यांनी आम्हाला स्टुडिओतल्या वातावरणात कधीच रमू दिलं नाही. स्पष्ट वक्तेपणा हा बाबांचा पिंड आहे. बाबा ज्याप्रमाणे बोलतात त्याप्रमाणे वागतात. मग त्याची किंमत कितीही पडो. हे जरी खरं असलं तरी आपली राजकीय मतं त्यांनी कधीच दुसऱ्यावर लादली नाहीत आणि त्याचमुळे अनेक राजकीय मतभेद असले तरी राजकीय क्षेत्रातली अनेकानेक मंडळी त्यांची स्नेही बनली. बाबांनी अनेक चित्रपट काढले. महारथी कर्ण, वाल्मिकी, छत्रपती शिवाजी महाराज असे अनेक अवघड विषय त्यांनी हाताळले. छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपट काढीत असताना खुद्द बाबाच नव्हे तर सारा प्रभाकर स्टुडिओ त्या एका धुंदीत भान विसरून जात असे. कुणाच्याही मनात मी डायरेक्टर, मी लेखक, मी कलावंत अशा भावना नसत. जणू सारे छत्रपतीचे सेवक असं वातावरण निर्माण करण्याची ताकद फक्त बाबांचीच. बाबांनी अनेक चित्रपट निर्माण केले पण ते कधी बाजारू नव्हते. समाजाला संस्कार देणारं माध्यम म्हणून त्यांनी चित्रपटाकडे पाहिलं. उथळ शृंगार, भडक गाणी यात बाबा कधीच रमले नाहीत. बाबांचं मन नेहमीच चैतन्यमय राहिलं. ते कधी बुरसटलं नाही. नवा चित्रपट जमाना ओळखून त्यांनी तेही आव्हान पेललं. साधी माणसं यासारखा चित्रपट त्यांनी हाती घेतला. त्यात कलावंतांना मेकअप नाही, भव्य पार्श्वभूमीसाठी उभारणारे भव्य सेट्स नाहीत. साध्या कॅमेऱ्यानं बाबांनी तो चित्रपट काढला. त्यावेळी नुसते कलावंतच नव्हे तर आमच्यासारखी अनेक माणसं मागे कुजबुजत होती. बाबांना आता तोलमोल राहिलं नाही. ते नवं जग ओळखत नाहीत. ते नुकसानीत जाणार. बाबांच्या कानीसुद्धा या गोष्टी जात होत्या पण ते आपल्या चित्रपटात गुंग होते. कथेतली गाणी ते लिहित होते. लता मंगेशकरांच्या सोबतीने ते चाली बसवीत होते. त्या चाली ना पारंपरिक होत्या
ना आधुनिक. चित्रपट पुरा झाला आणि साऱ्यांना एकच धक्का बसला. साधी माणसं एकाच वेळी सारी पारितोषिकं मिळवून बसली होती. हे कर्तृत्व बाबांचंच. मी अनेक चित्रपट निर्मात्यांचे स्टुडिओ पाहिले, पण कोल्हापुरातील प्रभाकर स्टुडिओ त्या सर्वांहून भिन्न. रेसकोर्स जवळून या स्टुडिओत प्रवेश केला की तिथलं वातावरण मनाला एक वेगळीच जाणीव करून द्यायचं. सर्वत्र शांत वातावरण, अभ्यागताचं स्वागत करण्यासाठी सज्ज असलेली खोली, कामाव्यतिरिक्त जास्त वेळ घेऊ नका, शांतता पाळा, स्वच्छता राखा असे फलक नजरेसमोर असत. 10 मिनिटांच्या आत भेट झाली नाही तर परत चौकशी करावी ही सूचना तिथं असायची. बाबांचा दैनंदिन कार्यक्रम आजतागायत, अत्यंत रेखीव. त्यात बदल घडणार नाही. ते पहाटे उठतात, नंतर व्यायाम, चिंतन, न्याहारी आणि नंतर सार्वजनिक. बाबा आपल्या क्षेत्रात उतरतात. स्टुडिओतल्या मारुतीच्या देवळासमोर सर्व कलावंतांसह प्रार्थना कधी चुकत नसे. नेहमी इतरांबरोबर सहजपणे मिसळून जाणारे बाबा तालमीच्या वेळी मात्र जुन्या पंतोजीची आठवण करून देत. पूर्ण तालीम झाल्याखेरीज बाबा कधी चित्रीकरणाला उभे राहत नसत. तालमीच्या वेळी अभिनय सांगताना बाबा त्या पात्राशी एकरूप होऊन त्या कलावंताला त्याचा अभिनय समजावून देत असत. त्यावेळी ती बाबांची नानाविध रूपं पाहून थक्क होऊन जायला होई. त्या कारकिर्दीत अनेक मोठी माणसं पाहायला मिळाली. विठ्ठल, बाबूराव पेंटर, बाबा गजबर, बाबूराव पेंढारकर, वसंतराव पैलवान, लैज थोरात, सुलोचनाबाई, सोहराब मोदी, पृथ्वीराज, किती म्हणून नावं घ्यावीत. ही सारी माणसं मला आदर्श वाटली. त्यांच्याशी 4 शब्द बोलायला, दुरून जरी त्यांना पाहायला मिळालं तरी मन सुखावून जाई. बाबांकडे अनेक मोठी माणसं सुदैव भेटायला येत. त्यात बाबासाहेब देवरस, यशवंतराव चव्हाण, माळगावकर, विश्राम बेडेकर, चिंतामणराव कोल्हटकर, बालगंधर्व, नानासाहेब फाटक, सुमती गुप्ते अशी नानाविध क्षेत्रांतली, नानाविध प्रवृत्तींची माणसं बाबांच्या सहवासात दिसत. मोठ्यांच्या बरोबरच बाबा रमतात असं थोडंच आहे. त्यांचं खरं मोकळेपणाचं रूप बघायचं असेल तर ते विश्राम बेडेकरांच्या बरोबर बघावं. एकेरी शब्दात त्यांची चाललेली जुगलबंदी ऐकणं हे राजापूरची गंगा अवतरण्या इतकं पवित्र भासतं. पण हाच कलावंत रवींद्र मेस्त्री सारख्या कलावंताबरोबर जेव्हा बोलतो तेव्हा त्याच्या मनातला खोडकरपणा, व्रात्यपणा सारं उफाळून आलेलं असतं. एवढं निर्भेळ, स्वच्छ, पारदर्शक आयुष्य सामोरं मांडण्याचं सामर्थ्य कुणाला? आम्ही कलावंत कलेच्या कोशामध्ये नेहमीच गुरफटलेले. तो कोश जपण्याची आम्ही फार काळजी घेतो. पण एकदा तो कीर्तीचा कोश आमच्या भोवती गुंफला की त्यातून बाहेर पडण्याचं धारिष्ट आम्हाला नसतं. अनेक मोठे दिग्दर्शक आहेत, पण ते आपल्या कोशामध्ये बद्ध आहेत. बाबा कधीच कुठल्या कोशामध्ये बद्ध झाले नाहीत. हा त्यांचा मोठेपणा उठून दिसला तर नवल कसलं. देशात जनता पार्टी आली आणि एके दिवशी सकाळी स्टुडिओत गाड्यांचा ताफा घुसला. त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी केंद्रीय मंत्री होते. गाड्या आल्या तेव्हा
बाबा आपल्या दैनंदिन कार्यक्रमानुसार वाळूवरून फेऱ्या मारित होते. त्याच वेळी सेवक धावला. तो बोलण्याआधीच बाबांनी विचारलं, अरे कसला हा गोंधळ, गाड्या आत कशा आल्या? सेवक म्हणाला, अटल बिहारी वाजपेयी आले आहेत. आणि त्याच वेळी अटल बिहारी वाजपेयी आत आले. स्थूल देहाचे, चेहऱ्यावर सदैव हास्य असलेले अटल बिहारी बाबांच्या समोर आले. त्यांनी बाबांना चरणस्पर्श करून वंदन केलं. बाबा म्हणाले, अटलजी तुम्ही येणार ते आधी का कळवलं नाही? अटल बिहारी हसून म्हणाले, मी अटलजी नाही, मी तुमचा अटलच आहे. आणि दोघेही एकमेकांचा हात धरून हसत हसत आत गेले. दोघे त्या खोलीत तासभर होते. काय बोलत होते कोण जाणे. कदाचित त्यावेळी देशभक्त राजगुरूंची आठवण निघाली असेल का? राजगुरू आणि बाबा अत्यंत जवळचे. बाबांनी एकदा मला त्यांची आठवण सांगितली. राजगुरूंना एकदा बाबांनी विचारलं, तू हे करतोस, तुला मरणाची भीती वाटत नाही का? तेव्हा राजगुरूंनी उत्तर दिलं, भीती या देशासाठी, याच्या स्वातंत्र्यासाठी मी तर त्या मृत्यूची वाट पाहत आहे. बाबांची मते सर्वांना माहीत आहेत. असं असतानाही नानाविध क्षेत्रातील मान्यवर माणसं कोल्हापूरला आली की बाबांना भेटायला का जातात? बाबा आमटे एकदा कोल्हापूरला आले होते. ते बाबांना भेटायला गेले. बाबा आमटेंची शारीरिक परिस्थिती तितकीशी चांगली नव्हती. बाबा म्हणाले, तुम्ही इथवर येण्याचे श्रम कशाला घेतलेत? तुमची गरज समाजाला आहे. तुम्ही तुमची प्रकृती सांभाळायला हवी. बाबा आमटे म्हणाले, तुम्हाला भेटलो नसतो तर मला कोल्हापूरला आल्यासारखं वाटलं नसतं. रात्री रेल्वे प्लॅटफॉर्मवर उभी होती आणि तेथे बाबा सहाय्यकाचा हात धरून प्रवेश करते झाले. ज्या डब्यात बाबा आमटे होते तिथे ते गेले. बाबा आमटे तशाही परिस्थितीत उठले. बाबांची दृष्टी अधू. बाबा आमटे खाली उतरलेले पाहताच ते म्हणाले, बाबा तुम्ही खाली कशाला उतरलात? बाबा आमटे हसून म्हणाले, तेच विचारतो, तुम्ही आलात कशाला? बाबांनी उत्तर दिले, तुम्ही अपंग. तेवढाच मीही अपंग. दोन रुग्णाईत एकमेकांना भेटले म्हणून काय बिघडलं? हे म्हणण्याचं धारिष्ट बाबांचंच. शहाजी छत्रपतींचा आणि बाबांचा अत्यंत स्नेह. ज्या वेळेला बेळगावला मराठी लाईफ इन्फंट्रीच्या वतीनं शहाजी महाराजांचा सत्कार करण्यात आला तेव्हा बाबा आपले सर्व कॅमेरे घेऊन त्या सोहळ्याचं चित्रीकरण करण्यास सज्ज होते. शहाजी महाराज आणि बाबांचं नातं मित्रत्वाचं होतं. महाराज त्यांना नेहमी भालू म्हणून संबोधत असत. कधी एकाकीपण जाणवलं तर महाराज त्यांना वाड्यावर बोलावून घेत. दोघांचे प्रेमसंवाद चालत. कोल्हापूरच्या राजघराण्याचा इतिहास लिहिला जावा हा विचार बाबांनीच महाराजांच्या मनात पेरला आणि अचानक राधानगरीला महाराजांचा देहांत झाला. राजवाड्यासमोर अंत्ययात्रा सिद्ध झाली. पालखी उचलली जाणार तोवर बाबा तिथं पोहोचले. आयुष्यात कधीही डोळ्यात पाणी न आणणारा हा पोलादी पुरुष त्यावेळी विरघळला होता. पालखी खाली ठेवण्यात आली. बाबांनी एकदा आपल्या सोबत्याकडे पाहिलं. त्यावेळी ते छत्रपती नव्हते. त्यांचा बालसोबती होता. त्याला अखेरचा निरोप देताना बाबांच्या डोळ्यांतून अश्रू निखळले होते. आयुष्यात अश्रू न ढाळणाऱ्या बाबांचं ते रूप त्याच वेळेला दिसत होतं. त्यानंतर
आपल्या जिवलग मित्रासाठी सबंध वर्षभर कोणताही सणवार साजरा न करणारे बाबा मी पाहिले. कोणत्याही नेत्यानं या गोष्टीचं पुष्कळ भांडवल केलं असतं, पण स्नेही, सोबती, सुदृढ यांचा कप्पा बाबांनी सदैव आपल्या जीवनातून वेगळा काढून ठेवला आहे. त्यावेळी बागवे मंत्रिमंडळ कोल्हापुरात होतं. इंग्रजांची राजसत्ता भारतावर होती आणि आज जो शिवाजी चौक आहे तिथं विल्सन साहेबाचा संगमरवरी पुतळा होता. एके रात्री त्या पुतळ्याला डांबर फासलं गेलं. पुतळ्याची मोडतोड झाली. पुतळा हलवला गेला. बाबांनी त्या जागेवर शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची कल्पना मांडली. एका लहरीत बागवेंनी ते मान्यही केलं. बाबा, बाबूराव पेंटर, जनरल थोरात सारे एकत्र झाले. काही सरकारी विरोध येण्याआधी शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करायचा होता. बाबांनी 80,000 रुपयांची तरतूद केली होती, पण पुतळा त्वरित होणं गरजेचं होतं. बाबूराव पेंटर, त्यांना आम्ही आबा म्हणत असू, यांनी शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती उभा असलेला पुतळा साकार केला. त्या पुतळ्याचं सर्वांगीण सौष्ठव बाबा पाहत होते. त्यानंतर अवघ्या 11 दिवसांत पुतळा ओतवला गेला. शिवाजी चौकात तो पुतळा उभारण्यात आला. किंतानाच्या पडद्याआड 3 महिने त्याचं पॉलिशिंग चालू होतं. जेव्हा छिन्नी हातोड्याची करामत संपली आणि महाराजांचा तो पुतळा मानानं चौकात उभा राहिला, तेव्हा बाबांना तो क्षण केवढा धन्यतेचा वाटला असेल. मला वाटतं 11 दिवसांत पुतळा उभा करणं हे कलेच्या प्रांगणातलं पहिलंच उदाहरण असेल. अश्वारूढ पुतळे पुष्कळ आहेत, पण एकाकी उभ्या असलेल्या छत्रपतींचा पुतळा फक्त कोल्हापुरातच आहे. स्वातंत्र्य मिळालं, देश स्वतंत्र झाला, वर्ष लोटली आणि एकदा कोल्हापुरात शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करण्याची कल्पना निघाली. जागा निवडली गेली, ती शिवाजी चौकाची. तो पुतळा हलवून तिथं भव्य शिवस्मारक व्हावं अशी कल्पना पुढे आली. ती मंडळी बाबांना भेटायला आली. बाबा शांतपणे म्हणाले, तुम्ही जरूर दुसरा पुतळा उभा करा. माझा त्याला विरोध नाही. आयुष्यात सोसणारी माणसं मी खूप पाहिली आहेत, पण बाबांसारखं सोशिक रूप मी आजवर पाहिलं नाही. उभं आयुष्य जे स्वप्न रंगवण्यात गेलं, त्या स्वप्नाचा चुराडा ध्यानीमनी नसताना एका क्षणात झालेला बघताना दुसरा कुणीही माणूस असता तर उभ्या जागी ढासळला असता. पण असं घडूनही उघड्या डोळ्यांनी पाहणारे, शांत नजरेनं सोसणारे फक्त बाबाच. 48चा काळ. मी आणि माझा मित्र उषा चित्रमंदिरात लेडी हॅमिल्टन हा चित्रपट पाहून बाहेर पडलो. त्यावेळी पुढारीचा खास अंक वाटला जात होता. महात्मा गांधींवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. सुन्न मनानं आम्ही घरी परतलो. दुसऱ्या दिवशी कॉलेजवर शोकसभा घ्यायचं आम्ही मित्रांनी ठरवलं. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास मी आणि माझा मित्र यशवंत हडप सायकलवरून कॉलेजवर जायला निघालो. आम्ही राजाराम टॉकीजजवळ आलो आणि आमच्या सायकली थांबल्या. जोशांचा गादी कारखाना जळत होता. नजीकच पोलीस कचेरी होती. सारे शांतपणे ते दृश्य पाहत होते. तिथूनच कोल्हापूरची जाळपोळ सुरू झाली. कोल्हापुरात सतत आगीचे डोंब आणि धुराचे लोट आकाशात चढत होते. मनातली शोकसभा
केव्हाच आटली होती. ते दृश्य बघत आम्ही दोघं फिरत होतो. वय लहान, बाकी बोलण्याचं किंवा थोपविण्याचं धैर्य आमच्या दोघांच्याही मध्ये नव्हतं. 10-11चा सुमार असेल, कदाचित जास्तही. आम्ही स्टुडिओपाशी आलो. स्टुडिओतले सगळे कामगार बाहेर काढून स्टुडिओला आग लावण्यात येत होती. त्याचवेळी उघड्या गाडीतून माधवराव बागल तेथे आले. त्यांचा कमरेचा पट्टा धरून मागे बराले बसले होते. माधवराव बागल आक्रोशून सांगत होते, हा स्टुडिओ जाळू नका. जाळणारच असाल तर निदान छत्रपतींचा पुतळा बाहेर काढा. शिवाजी महाराजांचा पुतळा बाहेर काढण्यात आला आणि स्टुडिओला अग्निस्पर्श झाला. मध्यान्हीचा सूर्यप्रकाशही फिका पडावा एवढा दुसरा प्रकाश आसमंतात पसरला होता. ते दृश्य पाहणाऱ्या कलावंतांच्या डोळ्यांतल्या अश्रूंना बंद राहिला नव्हता. आग विझवण्यासाठी आलेले पाण्याचे बंब संतप्त जनसमुदायानं केव्हाच जागच्या जागी रिते केले होते. स्टुडिओत होणारे ते स्फोट, आकाशात बिरबिरत उडणारी ती पिंप, सारं पाहत आम्ही उभे होतो. गांधीवधाचा संताप आमच्याही मनात निश्चित होता, पण अहिंसेचा मंत्र सांगणाऱ्या त्या महात्म्याच्या जीवनाची सांगता अशा तऱ्हेनं व्हावी याची खंत होती. नशीब मोठं की त्यावेळी बाबा तिथं नव्हते. त्या प्रसंगी त्यांनी काय केलं असतं याची कल्पना आजही असह्य वाटते. प्रभाकर स्टुडिओ अग्निभक्ष होत होता. स्टुडिओ तोच होता की जिथं कलावंत एकत्र कुटुंबासारखे नांदले होते. सूनबाईनं कसं वागावं, सासूरवास कसा भोगावा, मित्राचं नातं काय असावं हे साकारलं होतं. दान करणारा कर्ण याच जागेत उभा होता. वाल्मिकीनं तिथंच तपश्चर्या केली होती आणि शिवछत्रपती परस्त्रीच्या लज्जारक्षणार्थ तिथंच धर्मनिर्णय देत होते. ती वास्तू, ती जागा आज आंधळ्या प्रेमापोटी भस्मसात होत होती. कोणत्याही माणसाच्या जीवनात हा धक्का सोसणं ही इतकी सोपी गोष्ट नव्हती. बाबांना पन्हाळ्यावरून आजच्या साईक्स एक्सटेन्शनमधल्या पिवळ्या बंगल्यात आणवलं गेलं. मेजर घोरपडेंच्या संगतीनं सायंकाळी मी तिथं गेलो होतो. तिथं वरच्या मजल्यावर कुटुंबीय मित्रमंडळी, स्नेही सोबती गोळा झाले होते. सारे अश्रू ढाळत होते. हुंदक्यांचे आवाज फुटत होते. पण बाबा निश्चल मनानं बसून होते. मला फारसं आठवत नाही, पण बाबांचं एक वाक्य मात्र निश्चित आठवतं. ते आपल्या पत्नीला उद्देशून म्हणाले, रडतेस कशाला? स्टुडिओ जळाला ना? ठीक आहे, ज्यांचा होता त्यांनी जाळला. पोटापाण्याची चिंता नको. आपण कोशाचा धंदा काढला तर सहज वर्ष निभावून जाईल. रणजित देसाई यांचा शिवभक्त भालजी पेंढारकर एक पोलादी व्यक्तिमत्व हा ललित लेख येथे समाप्त.